उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज विरार दौरा आहे। महानगरपालिका निवडणूक तयारी करता हा दौरा आहे। एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करतील। या सगळ्या संदर्भात रवींद्र फाटक यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी महेश गोहिल यांनी। माझ्याबरोबर बातचीत करण्यासाठी रवींद्र फाटक साहेब आहेत। काय साहेब नमस्कार, काय नेमकं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शनासाठी निवडणुकीच्या याच्यातून येतात, काय नेमकं? नाही, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आज वसई महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे येत आहेत आणि त्यांची भेट आज नगरपालिकेच्या माध्यमातून महत्त्वाची ठरली जाते, कारण इथे 10 वर्षांनी हे इलेक्शन लागलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून इलेक्शन लागत सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिंदे साहेब येत आहेत। खरंच आज आनंदाचा दिवस आहे। आता सुरुवात आहे, अजून फॉर्म भरायला पण सुरुवात झाली नाही, पण कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी नगरपालिकेच्या म्हणून साहेब महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत। आज वसईमध्ये झाल्यानंतर संध्याकाळी मीरा भाईंदरमध्ये आहेत। सर्व नगरपालिकेला साहेब भेट देत आहेत आणि भेट देण्याचं कारण काय, कार्यकर्त्यांना हेच कार्यकर्ते लोकसभा विधानसभेमध्ये एकत्र असतात आणि आपल्या उमेदवार जिंकत असतात। आज त्यांचं इलेक्शन आहे, त्यांना भेटण्यासाठी साहेब येतात, त्यांना एक शाबासकी देण्यासाठी येतात, त्यांना सपोर्ट देण्यासाठी येतात, म्हणून आनंद आहे। नक्कीच ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इकडे दौरा करण्यासाठी येतात, मार्गदर्शनासाठी येतात। मात्र ह्याच्यावर पाहणं तितकं महत्त्वाचं ठरेल का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कशाबद्दल म्हणणार आहे, काय नेमकं म्हणणार आहे ते पाहणं तितकं महत्त्वाचं ठरेल। महेश गोहिलसह लोकशाही मराठी, विरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।